भाऊ, महापालिकेमध्ये जन्ममृत्यू दाखल्याच्या ज्या नोंदी असतात तिथं तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षरीचे प्रकरण दाखल झाली आहेत. त्यापैकी 43 जी नावं आहेत ती बनावट स्वाक्षरीने होती आणि त्याच्यात बांगलादेशींचं कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काय सांगा? महापालिकेमध्ये आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे. कागदपत्रांची थोडी चौकशी सुरू असताना त्यात जवळपास 43 म्हणजे प्रथमदर्शी अजून 43च आहेत. तर ती नावं म्हणजे त्यात बनावट सह्या आढळून आलेल्या आहेत आणि ते तपासणी केली असता 50 होत्या, त्यातले 7 जिनेन आहेत. पण तपासणी करताना 43 जी नावं आहेत, 43 जे असे लोक आहेत की ते सगळे बनावट आहेत, त्या सह्यासुद्धा बनावट आहे. आणि त्यामुळे मग अशी शंकेला आता कारण झालेलं आहे की खरं बांगलादेशी इथे आलेले आहेत की काय. आणि ते सगळ्या या प्रकरणामुळे जे सगळ्या चौकशा सुरू आहेत त्यात जे डिटेक्ट होतं आहे, सापडतं आहे, त्यावरून असं वाटतं आहे की खरंच इथे बांगलादेश येऊन वास्तव्य करता आहेत, प्रथमदर्शी असं दिसतं आहे. आणि म्हणून त्याची चौकशी या ठिकाणी सुरू आहे, सखोल चौकशी सुरू आहे. पोलीस खाते त्याची चौकशी सुरू करत आहे. उद्या किरीट सोमय्यासुद्धा याच कामासाठी मला वाटतं मी वाचलात तर ते सुद्धा याच कामासाठी चौकशी करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी, चौकशी करण्यापेक्षा माहिती घेण्यासाठी ते या ठिकाणी जळगावला येत आहेत. पोलिसांनी मात्र नकार दिलेला आहे, बांगलादेशशी काही संबंध नाही असं पोलिसांनी. मला वाटतं असं डाऊट आहे. आणि महापालिकेचे जे कागदपत्र ज्यावेळेला तपासले अधिकाऱ्यांनी त्यावेळेला ते सगळ्या बनावट सह्या आहेत. मग या बनावट सह्या कुणाच्या आहेत, कोण लोक आहेत हे, या संदर्भामध्ये अजून चौकशी सुरू आहे. थोडी सखोल चौकशी करावी लागेल, त्यानंतरच त्या गोष्टीचा उलगडा होईल. हो, हे संपूर्ण प्रकरणाची चौकशी ही ATS कडे दिली गेली पाहिजे का? काय वाटतं? मला असं वाटतं आहे प्रथमदर्शी तर मला असं वाटतं आहे की सगळं प्रकरण आता ATSवर हँडल करत आहे. मालेगावमध्ये पण त्या ठिकाणी ATSची चौकशी करते. मला वाटतं त्यांच्याकडेच हे प्रकरण सोपवावं, म्हणजे काय खरं असेल ते समोर येईल. सरकारमध्ये तुम्ही जे निर्णय शेवटी सोपवा म्हणजे आदेश द्यावा, आदेश मी माननीय गृहमंत्री, माननीय मुख्यमंत्री आहेत, त्यांना मी उद्या या संदर्भामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे, त्यांना भेटणार आहे. उद्या कॅबिनेट आहे, त्यावेळेला निश्चित मी हा विषय घेईल आणि चौकशी SITकडे द्यावी अशी मागणी करेल. खडसेंचा एक विषय आहे, त्यांनी या सगळ्या विषयामध्ये आरोप मी केले असं म्हटलेलं आहे. हॅलो, हां हां कार्यकर्ते आहे ना. हां महाराज आहेत, द्या महाराजांना द्या, इकडे बोलायचं. मग आता कोणाशी बोल, द्या 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 महाराज बोलून द्या. कुंभमेळा आहे, महाराज रिटर्न केलेलं आहे. मी आरोपच केला नाही बुवा असं म्हणणं आहे त्यांचं. तुमच्यावर आरोप केलाच नाही बुवा. तोंड अशी ज्यावेळेस पडतं ते त्यावेळेस नेहमी न्यूटन घेतात, नेहमीच त्यांचं असं. आता पुढे काय काय होतं बघू. मी आता काही बोलत नाही सध्या, पुढे काय काय होतं बघा. पण त्यांनी रिटर्न केलेलं आहे भाऊ. आता बोलणी की मी असं बोललोच नाही, मी असा आरोपच केलेला नाही. तर त्यांच्या स्टेटमेंटवरती मी स्टेटमेंट केले. भाऊ, साधारण आधी बघायला गेलं तर दुसऱ्यांचं नाव घेऊन बोलायचं आणि नंतर आता हे वक्तव्य करायचं, नेमकं कशा पद्धतीनं खडसे हे करतात? तेच म्हणतोय, बघा आता पुढे काय काय होतं ते बघू आपण. आता मी काही बोलत येतं सध्या जास्त, बघू आता काय काय होतं पुढे. कधीपर्यंत भाऊ? आता बघू ना, त्यांनी आरोप केले तेवढे गंभीर, तर बघू ना काय काय.